चला नमस्कार. आज बघणार आहोत आपण थंडगार फालुदा आईस्क्रीम. उन्हाळा चालू झाला आहे म्हटलं चला तुमच्याशी रेसिपी शेअर करते. तर काय करायचं, फालुदा मी विकतचं पॉकेट आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती सगळं प्रमाण दिलेलं आहे, काय आहे काय नाही ते मी तुम्हाला नंतर त्याच्यामध्ये फोटो शेअर करीनच. तो फोटो बघून वाचून जरी तुम्ही केलं तरी पण चालेल आणि मी सांगते तसं केलं तरी पण चालेल. ह्या एका पॉकेटला 1 लिटर दूध आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. तर मी ह्याच्यातलं अर्धच करणार आहे, त्याच्यामुळे मी म्हणजे अर्धा लिटर दूध टाकलं होतं. अर्धा लिटर दूध आणि अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी. आणि नंतर ते गरम होईपर्यंत असं मस्त तोपर्यंत ह्याचं फोडून ठेवायचं. आणि त्याच्यातलं निम्म तुम्हाला जर सगळं करायचं असलं तर सगळं करा, निम्म करायचं असेल तर निम्म करा. मी निम्मच केलं आहे, निम्म करायचं. आणि बघा ते फुटतंय का, तरी खूप कडक पॉकेट आहे ते. आणि ह्याच्यामध्ये नुसती साखर दिसते. मी तर पहिल्यांदाच करते. तुम्ही किती वेळेस केलं किती वेळेस नाही मला नक्की कमेंट करून सांगा. मी माझ्या जिंदगीत पहिल्यांदा करायला लागली हे घरीच आईस्क्रीम. आणि जेवढं साहित्य आहे आपल्याकडे तेवढं तुम्ही टाकू शकता. पुढं तुम्हाला दिसेलच काय साहित्य टाकायचं काय नाही ते. आणि ह्याच्यात नुसती साखर आणि आपल्या जशा शेवळ्या हे असतात ना, आणि काळ्या तिळासारखं काहीतरी होतं, पण ते आपल्याला काही समजलं नाही. आपण म्हटलं चला त्याच्यावरून वाचलं आणि आपलं करायला सुरुवात केली. दुधाला उकळी आली की त्याच्यामध्ये टाकून द्यायचं डायरेक्ट. त्याला दुसरं काही टाकायचं नाही, साखर नाही, काहीसुद्धा नाही. घरातलं सामान आपलं फक्त दूध आणि पाणी एवढंच वापर करायचा आपल्या घरातल्या ह्याचा. चांगलं 1-2 मिनटं असं मस्त ढवळून घ्यायचं आणि शिजण्यासाठी सोडून द्यायचं. 10 ते 15 मिनटं हे मस्त शिजवून द्यायचं. बारीक गॅस करून शिजवून द्या. जास्त फुल केल्यावर ते उतू जातं दूध असल्यामुळं. फुल पण जास्त करू नका, बारीक गॅस करून शिजवून द्या. हे बघा किती खळखळ त्याला अशी मस्त उकळी फुटली. आणि कसं होतंय काय होतंय तुम्हाला शेवटला नक्की कळेल. बघा असं उतू जातंय. माझ्याकडं तुम्ही लक्ष द्याल तर तुमचं पण उतू जाईल. गॅसवरती उतू जाऊन देऊ नका, कारण एवढा ह्याचा जसं आपण आईस्क्रीम केकवरची जी आपली क्रीम असते ना, सेम तसाच ह्याचा असा मस्त वास येत होता. एवढं भारी, मला तर करूच तर असं वाटत होतं की कधी खावं कधी नाही, एवढं मस्त लागत होतं. मी माझ्या जिंदगीत पहिल्यांदा केलं आहे बघा. तुम्ही किती वेळेस केलं किती वेळेस नाही नक्की कमेंट करून सांगा. मस्त असं माझं 10-15 मिनटं हे गॅस कमी जास्त करून शिजलं होतं. त्याच्यानंतर गॅस काय करायचं आहे, बंद करून ठेवायचा. बंद करायचा बरं का गॅस. आणि आपलं जे म्हणजे आहे ना, हे असंच झाकून ठेवा किंवा नका ठेवू. तुम्हाला जर काही काम असेल दुसरं तर झाकून ठेवा, नसेल तर थोडंसं तुम्ही 5-10 मिनटं असं हलवून गार थंड केलं तरी पण चालेल. आणि थंड करायचं, एकदा थंड करायचं. आणि ते ना थंड झाल्याच्या नंतरच फ्रीजमध्ये ठेवायचं. तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. मी बघा आता अर्धं झाकण ठेवलेलं आहे ते, आणि नंतर फुल पण झाकण ठेवलं होतं. एकदम माझं थंड झालं होतं. मी 15-20 मिनटं हे नेऊन दिलेलं आहे. त्याच्यानंतर मी 2 ग्लास घेतलेत. 2 ग्लासामध्ये ओतते, कारण आमच्या दोघांसाठी केलेले आहे, त्याच्यामुळे 2 ग्लास घेतलेत. तुम्ही कशात पण ठेवू शकता, तसंच पातेलं ठेवलं तरी जमेल, वाटीत ठेवलं तरी जमेल, ग्लासमध्ये ठेवलं तरी पण जमेल. मी ह्या काचाच्या ग्लासमध्ये ओतलं. दोन्ही निम्म ओतलं. ग्लास पण भरले नाही, थोडंसं दूध कमी पडलं वाटतं. असून द्या, पण छान लागन. आणि थोडेसे मी ड्रायफ्रूट, काजू बदाम काय असतील तुमच्याकडे, दालचिनी, ते त्याच्यावरती टाका. आणि ह्याच्यावरती ना एक असतं बघा आईस्क्रीम असते त्याच्यावरती, पण माझ्याकडे काही नव्हती, त्याच्यामुळे मी काहीच टाकलं नाही. फक्त आपल्या घरात जेवढे बदाम आणि काजू होते थोडेफार, ते आपले कट करून थोडेसे वरून डेकोरेशनला टाकले होते. म्हटलं छान पण लागन आणि दिसायला पण आकर्षित छान दिसन म्हणून टाकले होते. त्याच्यानंतर म्हटलं चला आता डायरेक्ट फ्रीजमध्ये. तर फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी मी बघा हे ग्लास पटकन उचलायचे, फ्रीजमध्ये ठेवून येऊया. आणि फ्रीजमध्ये प्लेटमध्ये ठेवल्यात आणि फ्रीजमध्ये ठेवायला चालली मी. फ्रीजमध्ये ठेवायचं. तुम्हाला जर जास्त थंडगार हवा असेल, म्हणजे बर्फ हवा असेल तर वरच्या फ्रीजरमध्ये ठेवा, प्रमाणात हवं असेल तर खालीच ठेवा. मी खालीच ठेवलं होतं. खाली ठेवलं, बंद केलं फ्रीज. आणि नंतर म्हटलं चला बघूया. आमचे कारभारी म्हटले नाही लवकर व्हायचं नाही आहे, लवकर आपल्याला थंड करायचं आहे, त्याच्यामुळे वरती ठेव. मग मी 1 ग्लास वरती ठेवला, एक ग्लास खाली ठेवला. म्हणलं आपल्याला नको लय थंड, म्हणून मग 1 खालीच ठेवला होता, 1 वरती ठेवला त्यांच्यापुरता. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा अजून मी गेले फ्रीजपाशीच. म्हटलं तुम्हाला बाय बाय केलेलं कोणाकोणाला दिसलं मला नक्की सांगा. आणि नंतर मी दोन्ही पण 5 मिनटासाठी दोन्ही पण ग्लास फ्रीजरमध्ये ठेवून दिले होते. मस्त असं घट्ट झालं होतं ते थंड्यामुळं. मग जरा थोडं पातळ होतं, पण आता जास्तच घट्ट झालं होतं. आणि दोन्ही पण ग्लास काढून घेतले आणि म्हटलं चला आता खाऊया. एवढं मस्त टेस्टला झालं होतं. मी माझे फोटो व्हिडिओ काढायचं चालू होतं. आमचे मिस्टर बघा कसे खातात. ओके, बाय बाय सर्वांना. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब.